नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी प्रकरण 18 जलदिंडी या पाठाविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर लेखक डॉक्टर विश्वास येवले, त्यांचा जन्म झालेला होता 1960 मध्ये। प्रसिद्ध लेखक होते ते, स्त्रीरोग तज्ञ होते व पर्यावरण अभ्यासक होते। त्यांची नावाडी योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्य नमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके हे काय त्यांची प्रसिद्ध आहेत। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नावे होते। त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारलेली आहे। मग नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे। मग जलदिंडीची गोष्ट या पुस्तकरूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे। मग प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुललेलं होतं, त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते। परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी तपावून अधिकाळ सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय आपण या पाठात करून घेणार आहोत। तर प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून आपण घेतलेला आहे। तर पहिल्यांदा आपण डॉक्टर विश्वास येवले यांचा जलदिंडी या पुस्तकातील घेतलेला हा एक महत्त्वपूर्ण पाठ आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडवलेलं। मुळामुठा हे एक नदीचं नाव आहे, त्यांचं संगम, ह्या दोन्ही नदीचं संगम झालेल्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, संगम पात्र म्हणतो। ते आनंदी डोहात काय झालेलं होतं, बुडालेलं होतं। मग काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला। मग त्या नदीच्या काठावर झाडे आहेत, त्या झाडांमध्ये पाखरे कसं काय करायले, चिवचिवाट असं करायलेत, म्हणजे त्यांचं गोंधळ माजलेला आहे। ऊन डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणार। म्हणजे भर दुपारच्या वेळी ऊन डोक्यावर स्थिर झालेली, म्हणजे भर दुपारच्या वेळी काय झालेलं होतं, ह्या दोन्ही नदीचा संगम होताना त्या अनुभवांना रोमांचित झालेलं पाण्याचे हे काय लाट आहे, त्यावर सूर्याचं काय पडलेलं आहे, प्रतिबिंब पडलेलं आहे। आणि त्या लाटा हे काय आहेत, हालत झुलत राहणार आहेत। मग शिडांची नावं या वातावरणात हळूहळू गेलेली। ही नौका मी संगमावर आणलेली। मग त्यांनी नौका संग या नदीच्या संगमावर आणलेले। नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली। मग लेखक काय करू लागले, आपल्या नौका पाण्यात नेले आणि पाणी कापत कापत आपल्या नौकेतून ते जात होते। मग मी माझ्या मुलांना आणि त्यांच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं। मग लेखक एकटे गेलेले होते का नौका घेऊन पाण्यात, तर त्यांच्यासोबत त्यांचे लहानसा मुलगा होता आणि त्याचे मित्रही होते। त्यांना नौका कसं शिकवायचं किंवा ठरवलेलं होतं। मग 6-7 वर्षाचं वय त्या मुलांचं होतं। मग शिडाचा दोर धरून तो बसलेला होता। तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता। बसताना त्यालाही काय होतं, स्टार्टिंगला त्याचा उत्साह होतं, क्युरियोसिटी म्हणतो ना, होतं, म्हणजे तो आनंदाने त्यात बसलेले होते मुले। पण जशी नौका वेगाने धावू लागली व जोराने हेलकावू लागली, तसं त्यांच्या उत्साहाचं रूपांतर कशात झालेलं आहे, भीती झालेलं आहे। मग त्याचं नाव परत काठावर न्यायला सांगितलेले आहे। त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं। मग काय काळजी, मी तशीच नौका चालवत ठेवली। म्हणजे मुलगा सुरुवातीला आनंदानं उत्सुकतेने नौका चालवायचं ठरवला। जसं पाण्याच्या प्रवाहामुळे नौका जोरात चालली त्यावेळेला तो घाबरू लागला। मग लेखक आपल्या मुलाला धीर दिलं की नौका जरी पालटलं, तू जरी पडला तरी तुला पोहता येतं, असं त्यांना समजावून सांगितलं। तरी त्यांच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या। शेवटी न रागून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवलं। शेवटी तो मुलगा विनवणी करत होता, म्हणजे रडक्या तोंडाला आलेलं पाहून लेखक काय केला, आपल्या मुलाला रागवलं। भित्रट आहेस तू, असं म्हणत त्यांनी काय केले, आपली नौका नदीच्या काठाकडे नेले। त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला। त्याचा आवाज किंचित वाढला, म्हणाला। मग तो लहानग्याचा चेहरा म्हणजे तो रडकुंडीला आलेला होता। मग ते जोरजोरात असं ओरडलं की त्यांच्या वडिलांना, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्यात तलाव घेऊन चला, स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला, आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात। म्हणजे ते खडकवासल्याचे तलाव कसं आहे, स्वच्छ आहे, पाणी आहे, तिथं हे नाव घेऊन चला आणि तिथं मला पालटा, म्हणजे मी खाली पडलो तरी ते स्वच्छ पाण्यात मी चांगलं
पोहेन, पण इथं ह्या नदीमध्ये पाणी कसं आहे, घाण आहे, ह्या नदीत पडायला त्याला नको असं वाटतं, भीती वाटतं. मग मला काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला, म्हणजे मला पोहता येत नाही असं नाहीये, असं तो त्यांच्या वडिलांना म्हणजे लेखक डॉक्टर विश्वास येवलेला म्हणतो की मुलगा मी भीतोय असं म्हणून मला पोहता येत नाही म्हणून मी भीत नाहीये, तर हे पाणी स्वच्छ नाहीये म्हणून मला भीती वाटते घाण पाण्यात पडायला. मग मुलांच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. माझी नजर म्हणजे लेखकाचं नजर वळलं. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा आणि घाण बघू लागली. म्हणजे लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जो पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. म्हणजे लेखक एकदा स्वच्छ त्या पाण्याकडे बघितले की त्यांच्या लक्षात आलं पाणी किती घाण झालेलं आहे, पालापाचोळा आहे, शेवाळ आहे, परत प्लॅस्टिकचे डबे वगैरे सगळे कॅरी बॅग वगैरे पडलेले आहेत. ह्यामुळं लेखकाचंही नजर पडलं की किती पाणी दूषित झालेलं आहे. आम्ही पुढच्यांना कुठलं वारसा ठेवून जाणार आहोत. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलेलं नव्हतं, म्हणजे लेखकांच्या लक्षात आलेलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणा, अमर्याद वाढलेली ते जलपर्णी म्हणजे पाण्यामध्ये उगवणारं गवत म्हणा, घाणीमुळे पाणी दूषित झालं की ते गवत उगवतं, ते घाणीमुळे काळे पडलेले खडक म्हणा व दलदल झालेली काठावरची ती माती, एक नकोसा उग्र दर्प ही वास येत होता त्याला नदीला. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळं काळवंडलं होतं. मग जेव्हा आपण निवांत वेळी नदीकडे जातो, नदीकाठचं सौंदर्य पाहायला जातो, ते सौंदर्य आणि त्याचं पावित्र्य हे काय झालेलं होतं, ह्या शहराच्या दगदगीनं, घाण कारखान्याच्या दूषित हवा, दूषित मळमुळवणा, लोकांच्या घाण वस्तू फेकण्याच्या ह्या प्रवृत्तीमुळं म्हणा, निष्काळजीपणामुळं झाला. हे सगळं सौंदर्य जाऊन नदीचं पाणी कसं काळवंडलेलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. मग खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल की. मग त्या धरण शहरात आणणं शक्य नसलं तरी पण नदीचं पाणी तर आपण स्वच्छ करू शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का. समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं, म्हणजे त्याला घाबरले की लेखक समस्या खूप मोठी आहे, मग हे समस्येवर आपण मात करू शकतो का, या जाणीवांना खांद्यावर त्यांचा भार पडला. म्हणजे त्यांची जबाबदारीही वाढलेली होती. नदीचं सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी. अशा प्रकारे नदीचं पाणी स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणी हे स्वच्छ पाणी असलेलं सुंदर निर्मळ नदी पाहिलेलं जे काही मित्र आहेत त्याने एकत्र आणावं. परत ते नदीचं सौंदर्य आपल्याला अनुभवायचं असेल तर आपण काय करणार आहोत, नदीचा स्वच्छता अभियान आपण राबवणार आहोत. त्यासाठी त्यांनी लोकांचेही काही मदत घेतलं, जलपर्णी निर्मूलनाचं ही काम त्यांनी हाती घेतलं. पण एवढं मोठं कार्य कसं सुरुवात करायचं. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांचा, म्हणजे नदी सफाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचं भेटीगाठी त्यांनी सुरुवात केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन सुद्धा दिलं. म्हणजे समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. म्हणजे प्रत्येक जण भाग घेतले, त्यांच्या अनुभवानुसार त्यांना सल्ला देऊ लागले. मग काही दिवसात त्यांच्या लक्षात आलं की आमच्या चर्चाचं जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालं. नगण्य म्हणजे कमी होणं. मग आमचं फक्त चर्चाच जास्त होऊ लागले, सगळे सल्लेच देऊ लागले, पण प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र काही झालेलंच नाही. तत्काळ चापट बसून जाग आली. चापट बसणे म्हणजे मार बसून जाग आल्यासारखं त्यांनी उठले. आपण कशासाठी ठरवलेलं आहोत, म्हणजे नदीचं पाणी स्वच्छ करायचं ठरवलेलं आहोत. मग जागून उठले. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करायचं. स्वतःच जमेल तेवढं कामाला सुरुवात करायची. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकचे पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं लेखक स्वतः ठरवला. स्वतःपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पाणी हलत नव्हतं. याचा अर्थ काय, आपण काहीतरी केलं पाहिजे, नदीचं पाणी स्वच्छ केलं पाहिजे असं उत्साह त्याच्या मनात होता,
पण नदीचं पाणी स्वच्छ करणं, कचरा काढणं हे काम खूप मोठं असल्यामुळे काय झालेलं होता, उत्साह होता तरी सुद्धा तो काम पूर्ण होणं त्यांच्या एकट्या हाताचं नव्हतं. मग काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द त्यांना आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापरा की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भराभरा शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकार्यांना लगेच खेचून घेऊन आणली. मग त्यांनी उत्साहाच्या भरात काय करू लागले, स्वतःच काय करू लागले, कचरा, घाण वगैरे प्लॅस्टिकची पिशव्या काढायला सुरू केले. त्यांचा उत्साह बघून इतर त्यांचे सहकारी मित्र सुद्धा काय करू लागले, त्यांच्यासारखं काम करायला सुरुवात केले. जे काम तोंडी समजावून सांगून 8 दिवस सुद्धा हल्लेलं नव्हतं, ते 8-10 मिनिटात पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. मग नदीचे प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायन, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, चपलांपर्यंत वापरा आणि फेका म्हणजे यूज अँड थ्रो ह्यासारख्या वस्तू सगळ्या सुद्धा कुठं होत्या, नदीच्या पात्रात पडलेल्या होत्या. या संस्कृतीला जरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदी पात्रात. म्हणजे सगळ्या गोष्टी, चपला, प्लॅस्टिक, म्हणजे पिण्याच्या पाण्याची बॉटल म्हणा, सगळ्या गोष्टी तिथं नदीच्या पाण्यात फेकलेलं होतं. मग या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. मग हे अस्वच्छ पाण्यामुळे काय झालेलं होतं, गवत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते जलपर्णी वाढलेलं होतं. नदीचा काटच काय तो तिला रोखत होता. मग नदीचं काटच तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. म्हणजे ह्या अस्वच्छ पाण्यामुळे काय झालेलं होतं, जास्त प्रमाणात डास झालेल्या होत्या. मग दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले आणि दिवसभर उन्हात राबून, वलवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते. पण थकवा जाणत नव्हता, कारण त्यांचा उत्साह इतका होता की आपण काहीतरी करतोय, स्वच्छतेचं करतोय. एकमेकांना बघून ते उत्साहानं काम करत होते. स्वच्छ झालेला नदीचा भाग जो काय आहे ते बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी पोहोचले. मग मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. मी म्हणजे कोण, लेखक विश्वासराव येवले. मग डोळ्यासमोर कालच नदीचं स्वच्छ झालेलं काय होतं, रूप होतं. सुंदर काठाने स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं आणि पाल्यानं भरलेलं होतं. काल किती स्वच्छ करून गेलेले होते, परत दुसऱ्या दिवशी आता येताना जसं ते झालेलं होतं. परत दुसरीकडून घाण, कचरा, पालापाचोळा ते नदीच्या पात्रात येऊन राहिलेलं होतं. सर्व श्रम वाया गेलेलं होतं. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. म्हणजे कालचा कामाचा थकवा आता मात्र लगेच त्यांना जाणू लागलं. काल इतकं दिवसभर केले, तेवढं तरी भाग स्वच्छ आहे, पुढचं करावं म्हटलं तर आहे त्याच भागावर परत घाण येऊन पडलेलं आहे. त्यामुळं रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला की वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडासाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फोपावली असती व नदी पात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही काय झालेलं असतं, शुद्ध झाली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. म्हणजे आपणच पहिल्यांदाच जर प्लॅनिंग केलेलं असतो तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नसतात. म्हणजे जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा जो काही पट्टा आहे तो फक्त वनराईसाठी जर राखला असता तर सांडपाणी सुद्धा शुद्ध होत नदीत गेलं असतं. पण झाडासाठी खतपाणी झालं असतं. झाडी ही फोपावली असती आणि नदी पात्रातून येत शहरात पसरलं असतं. पण हे सगळ्या गोष्टी जे काही आता आम्ही आहोत ते आपलं पूर्वजाचं देणं आहे. पण आम्ही जे काही नियोजन केलेलं नाही त्याचंच गतकर्म, गेलेल्या काळाचं कर्म आपण आता काय भोगत आहोत. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सगळ्यांनी येऊन सुरुवात केली. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. आधी सगळ्यांनी काय करायचे, त्यांचे सहकारी मित्र वगैरे ह्यांच्यामध्ये ते दर रविवारी काम करायचे. आता दररोजच त्यांनी काम करू लागले. बहुधा ती जीवनशैलीच बनली होती एक प्रकारे. सकाळच्या वेळेला त्यांच्या कामावर जाताना नाहीतर संध्याकाळच्या वेळेला इव्हनिंगच्या टायमिंगमध्ये त्यांनी नदीचं पात्र स्वच्छ करायचं
ठरवलं. त्यांचं एक प्रकारे जीवनशैली बनली होती. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय होतं सगळ्यांचं आणि हे लक्षात ठेवून काम चालूच राहिलं. आळंदीहून निघून त्यांनी कुठं इंद्रायणी नदीपर्यंत भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत करत ते कुठं गेले, पंढरपूरला पोहोचायचे ठरलं. मग पंढरपूरमध्ये काय आहे, चंद्रभागा नदी आहे, तिथपर्यंत त्यांनी पोहोचले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकारात घेऊ लागली. अशा प्रकारे ते नदीमार्ग स्वच्छता करत करत एका नदीहून दुसऱ्या नदीपर्यंत त्यांनी गेलेलं दिसून येते. इंद्रायणी, भीमा आणि चंद्रभागा नदीपर्यंत. अशा प्रकारे नंतरचे काही महिने साधन सामुग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी सुद्धा झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी सुद्धा विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणाहून पुढे आला. म्हणजे इतकं लोक कष्ट करतायत, नदीचं पाणी स्वच्छ करतायत, एका नदीहून दुसऱ्या नदीपर्यंत येऊ लागलेले आहेत. वाटेत अनेक लोक त्यांना भेटले. अनेक संस्थांना त्यांनी समजावून सांगितलं, पटवलं. त्यांचं आर्थिक आणि म्हणजे श्रमिक लोकही त्यांना भेटलं. नदीतून पंढरपूर प्रवासाचे एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पण हे मोहीम जे काय आहे त्याला एक नाव द्यायचं ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो. म्हणजे दरवर्षी आषाढ एकादशीला पंढरपूरला सगळे जण चालत जातात. पालखी सोहळा सुद्धा होतो. बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच आहे. मग नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मग त्यांनी नदीच्या या प्रवाहाला काय नाव ठेवलं? जलदिंडी ठेवलं. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे आपली काय असेल? जलदिंडी असेल. म्हणून जलदिंडी ही कोणाची आहे? सर्वांची दिंडी आहे. ही जलदिंडी तपाहून अधिक काळ सुरू आहे. अशा प्रकारे त्यांनी नदीच्या प्रवाहातून जाताना त्यांच्या मोहिमेला जलदिंडी असं नाव ठेवलं. त्या जलदिंडीच्या मार्फत त्यांनी स्वच्छतेचं काम केलं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालणारी ही दिंडी म्हणजे आपली काय असणार आहे? जलदिंडी असं त्या दिंडीला नाव ठेवलं. आणि ही जलदिंडी कोणाची आहे? सगळ्यांची आहे. जलदिंडी ही काय आहे? तपाहून अधिक काळ सुरू राहणार आहे. अशा प्रकारे लेखक विश्वासराव येवले यांनी आपलं जलदिंडी या पाठामध्ये नदीचं पात्र कसं स्वच्छ करायचं, पाण्याचं महत्त्व, स्वच्छ नदी किनारा ह्याविषयी माहिती सांगितलेलं आहे. भविष्यात आपण सुद्धा निसर्गाचं कसं काळजी घेतलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण करणं किती गरजेचं आहे, पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपल्या कुठल्याही वस्तू नदीच्या काठी फेकलं जाऊ नये ह्याची खबरदारी विद्यार्थ्यांना समजावून सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना इथं आपलं प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.